आज आपण बनवणार आहे बटाट्याचा ठेचा। त्यासाठी मी मीडियम असे 2 बटाटे घेतलेले आहेत। छान धुवून आता आपण ते कट करून शिजवून घेऊया। बटाटा आपण छान असा धुवून आता मधून कट केलेला आहे, जो की छान असा शिजन। आता कुकर मध्ये 3 शिट्टे देऊन आपण बटाटा जो आहे शिजवून घेऊया। कुकर मध्ये लावून आपण हा बटाटा 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया। बटाटा जो आहे आपला छान असा शिजलेला आहे। आता आपण त्याचा साल काढून घेणार आहे। तसेच जो आपण बटाट्याचा ठेचा किंवा बटाट्याचे भरीतही आपण म्हणू शकतो, त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं वाटण करून घेऊया। यामध्ये मी 2 ते 3 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, जिरे आणि मीठ घातलेले आहे, ते आपण ठेचून घेऊया। छान वाटण जे आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे। तसेच जे उकडलेले बटाटे आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहे। आपण हे बटाटे जर आपण भरीत ठेचासाठी आपण हे भाजूनही घेऊ शकतो, तर मी सध्या जे आहे उकडून घेतलेले आहे। हा जो बटाटा जो मऊ शिजलेला आहे तो आपण जरासा स्मॅश करून घेऊया। स्मॅशरच्या साहाय्याने तुम्ही करू शकता। मी इथे काटेरी चमच्याने स्मॅश करून घेते, बारीक मऊ असा। त्याला आपण ओबडधोबड खूप बारीकही नाही करायचा, नॉर्मली आपण भरीत वगैरे करतो वांग्याचं त्या प्रकारे ते हे करायचं, स्मॅश करायचा। हवा तर तुम्ही हातानेही असा जो बटाटा जो आहे नॉर्मल कुस्करून घ्यायचा आहे। खूप असं हे नाही करायचं, नॉर्मल कुस्करून घ्यायचं, जे बटाट्याचे गाठचे कडक जे पण आहे तो असा मऊ लुसलुशीत झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता आपण एक नॉर्मल साध्या पद्धतीने बटाटा जो आहे आपण कुस्करून घेतलेला आहे। गॅसवर तवा तापवून त्यामध्ये तेल घालायचं आहे। आपलं तेल तापलं की जे आपण वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये जे आहे छान असं परतून तळून घ्यायचं। आपली मिरची छान तळली की जो उकडलेला आपला बटाटा आहे तो त्यामध्ये घालायचा। बटाटा घातला की छान असं हे जे आहे मस्त परतून घ्यायचं। आपण मीठ घातलं होतं तर चवीनुसार परत पुन्हा एकदा थोडंसं घालायचं। वाटणात मीठ घातले होते तर मीठ चवीनुसार आपण बघून घालायचं। तर हे छान असं आपण परतून घेऊया। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तुम्ही आवश्यकतेनुसार मीठ घालून छान असं एकदा पुन्हा छान परतून घ्यायचं। छान असं परतून झाल्यावर मस्त त्याच्यावर हिरवी कोथिंबीर बारीक कापून चिरलेली घालायची आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं। छान असं परतून घेतल्यानंतर मस्त असा कलर आलेला आहे। तयार आहे आपलं बटाट्याचं भरीत। यासाठी तुम्ही जी बटाटा जो आहे भाजूनही घेऊ शकता। ठीक आहे, तयार आहे आपलं गरमागरम बटाट्याचं भरीत। याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या इंदूज गावरान तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।